रोज बॉर्डर रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी ते कळत नाही. यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा 4 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणे मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, आता ह्या 4ही बॉर्डर रांगोळ्याच आहे. पहिली जी रांगोळी आहे, मी एक रिंग ठेवून सफेद रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. आता 3-3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे किंवा योग्य असं अंतर घ्यायचं आहे बघा, आणि 4-4 डॉट देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. आणि ते जे डॉट दिलेले आहेत आपण ते मागच्या बाजूला हळूवारपणे ओढून घ्यायचे आहेत बोटाच्या मदतीने. आता मध्ये पुन्हा एक पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला बघा. पिवळ्या रंगाचे डॉट मी मध्ये देऊन घेतलेले आहेत. आता काडीच्या मदतीने आतल्या बाजूला आपण ती फुलाची ज्या पाकळ्या आहेत त्या ओढून घेणार आहोत. त्यामुळे एक व्यवस्थित आकार येतो बघा फुलांना. मध्ये एक ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता जी मध्ये रिकामी जागा फुलांच्या दिसते बघा, 4 पाकळीचं फूल आहे, तर मध्ये एक पोपटी रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण याची पानं तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. बघा, मी ज्या पाकळ्या आहेत फुलांच्या त्यासुद्धा थोड्या मागच्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा फुलांना. मागच्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत. आता जे पानं आहे ते सुद्धा काडीच्या मदतीने आपण त्याला आकार देऊन घेणार आहोत. सोप्या पद्धतीनेच आकार देऊन घेतलेला आहे. फक्त काडी ओढून घ्यायची आहे, मधल्या बरोबर मधोमध काडी ओढायची आहे की पान तयार झालं बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे बघा, आणि अगदी पटकन होणारी ही रोजची काढण्यासाठी रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. एक अधिकचं चिन्ह. ही रांगोळी खूप सोपी आहे, अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. एक अधिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे बघा. आता बरोबर 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे, आणि जसं की आपण गणितामध्ये अधिकचं चिन्ह असतं ना, प्लस आपण बोलतो इंग्लिशमध्ये, तसं काढून घ्यायचं आहे. आणि बरोबर मधोमध बघा रेषा देऊन घ्यायच्या आहेत. तसं मी क्रॉस रेषा देऊन घेतली, क्रॉस रेष दिलेली आहे त्याप्रमाणे क्रॉस रेष देऊन घ्यायची आहे. आणि जे अधिकचे जे बाकीचे रेषा उरतात तिथे आपण एक पानासारखा आकार काढलेला आहे बघा. मध्ये मी पानं काढलेली आहे, आणि शेवटी एक फूल तयार करून घेतलेलं आहे 3-3 पाकळ्यांचं. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. रोजची काढण्यासाठी ही रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता जे पानांच्या आकाराचं आपण फूल काढलेलं आहे त्यामध्ये ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे. दोनही फुलांमध्ये ऑरेंज रंग भरून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. आता बघा, मधोमध आपण पानं काढलेले आहे, तिथे हिरवा रंग भरून घेणार आहोत. सर्व पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतला आणि मध्ये रेषा मारून घेतल्या. आता जे आपण क्रॉस रेषा मारलेल्या आहेत त्यावरती एक डॉट सफेद रंगाने पूर्ण डॉट काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येणार आहे बघा. आणि फुलांमध्ये पिवळा डॉट देऊन घेतला. आता जे आपण सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत ते थोडेसे मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. त्यामुळे एक पानाप्रमाणे त्याला लुक येणार आहे. मध्ये आपण डॉट देणार आहोत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे. आता पुढची जी रांगोळी आहे बघा, एक झाकण ठेवून मी घेतलेलं आहे, आणि आपण त्या झाकणाच्या बाजूने गोल काढून घेणार आहोत.
ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारी आहे. झाकण ठेवूनच मी गोल काढून घेतलेले आहे. आता ह्या प्रत्येक गोलांमध्ये आपण रंग भरून घेणार आहोत. सर्व गोलमध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता मी 7 गोल काढलेले आहेत. आता ही मालिका तुम्ही जसं दरवाजाचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. आता प्रत्येक लाल गोलमध्ये गोल काढलेला आहे तिथे पिवळ्या रंगाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पिवळ्या गोल काढलेला आहे तिथे आपण लाल रंगाने स्वस्तिक काढून घेणार आहोत. प्रत्येक गोलमध्ये मी स्वस्तिक एक काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. बघा सर्व गोलमध्ये मी स्वस्तिकचे आकार काढून घेतलेले आहे. आता प्रत्येक गोलच्या 2 गोलच्या मधोमध आपण एक रेष मारणार आहोत आणि तिथे एक एक डॉट देऊन घेणार आहोत. बघा मी एक एक रेष मारून डॉट देऊन घेतलेले आहेत. त्याला आपण पानांचा आकार देणार आहोत. बरोबर काडीने मधोमध ओढून घ्यायचा आहे आणि एक पानाचा आकार द्यायचा आहे. आणि प्रत्येक पान काढला तिथे एक हिरवा डॉट एक एक देऊन घेतला. आता वरच्या बाजूलाही आपण डॉट देऊन घेणार आहोत बघा सफेद रंगाने. त्यामुळे काय होईल, रिकामी जागा तिथे दिसणार नाही आणि रांगोळी सुंदर दिसेल. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. बॉर्डर रांगोळीच आहे ही सुद्धा. आता बघा मी एक एस प्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आपला जसा इंग्रजी एस असतो ना त्याप्रमाणे एक आकार काढलेला आहे. आता दोन्ही बाजूला आपण पानं काढणार आहोत आणि मध्ये एक लांब आणि आखूड अशी एक रेष काढून घेतली. त्यावरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा तुळशीसमोर आणि देवासमोर काढण्यासाठी. आता जे पानाचं टोक आहे तिथे 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेतलेली आहेत. चार डॉट देऊन फुलं काढलेली आहेत. आणि जे लांब आणि आखूड रेषा जी लांब रेष आहे तिथे आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत काडीच्या मदतीने. आता मध्ये एक पिवळा डॉट देऊन घेतला. आता जी आखूड रेषा आपण काढलेली आहे तिथे एक पान काढून घेणार आहोत. आता ह्या पानांमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत बघा. पोपटी रंग मी थोडासा डार्क आणि लाईट करून रंग भरून घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल, रांगोळीला एक उठाव येईल. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. अगदी 4, 5, 6 असे व्हिडिओ नक्कीच असतात. अगदी सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा आणि रोज दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. बऱ्याच ताई कमेंट करतात की तुमच्यामुळे आम्ही रांगोळी काढायला शिकलो. तर खरोखर मला खूप आनंद होतो. माझ्यामुळे जर कोणाला काही ज्ञान मिळत असेल तर नक्कीच त्यामध्ये मला एक समाधान वाटत असतं. अशाच नवीन रांगोळीसाठी, रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.